महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून सातत्याने भाषावाद पाहायला मिळतोय. कधी मराठी विरुद्ध हिंदी तर कधी मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पाहायला मिळतोय. अनेकदा हे वाद इतके टोकाला गेलेत की आपापसात हाणामाऱ्या झाल्यात. अशात महाराष्ट्रात होणाऱ्या या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे यासाठी आंदोलन केलं. अशात केंद्र सरकारकडून शिक्षण विभागात नवे बदल करण्यात आले. हे बदल म्हणजे त्रिभाषा सूत्र. एकीकडे भाषावाद टोकाला गेला असताना दुसरीकडे केंद्राने लागू केलेल्या त्रिभाषा सूत्रामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर जाणून घेऊयात हे त्रिभाषा सूत्र नेमकं आहे तरी काय. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात आता 1ली ते 5वीच्या मुलांसाठी हिंदी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले. हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या नवीन अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन महाराष्ट्रात 1ली ते 5वी या वर्गांसाठी 3 भाषा सूत्र लागू करण्यात आले. राज्य शालेय शिक्षण विभागाने याबाबत ही घोषणा केली आहे. शालेय शिक्षणाबाबत NEP 2020च्या सूचना अनेक टप्प्यात लागू करण्याची योजना असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. यासोबतच ज्या शाळा मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमाचा वापर करत आहेत त्या आधीच त्रिभाषा धोरणाचं पालन करत आहेत, कारण या शाळांमध्ये इंग्रजी आणि मराठी शिकवणे अनिवार्य आहे आणि येथे संवादाची भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जात आहे. तर इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये अजूनही फक्त 2 भाषा शिकवल्या जातात. तर जाणून घेऊयात नेमकं त्रिभाषा सूत्र काय आहे. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. त्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करण्यात आला होता. यात असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या त्रिभाषांपैकी 2 भाषा या भारतीय असायला हव्यात, ज्यामध्ये इंग्रजी भाषेला गृहीत धरले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी 3 भाषा शिकल्या पाहिजे. हा फॉर्म्युला सरकारी आणि खासगी शाळांनाही लागू असेल. तर जाणून घेऊया त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कशी होणार. 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1ली, 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी, वर्ष 2027 आणि 28 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी, वर्ष 2028-29 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी. तर बालवाटिक 1, 2 आणि 3 राबवण्याबाबत महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सहमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जरी त्रिभाषा सूत्र लागू केलं असलं तरी त्याला विरोधकांनी विरोध केलाय. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या त्रिभाषा सूत्राला पाठिंबा देत प्रत्येकाला हिंदी भाषा आली पाहिजे असं म्हटलं. असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. पण देवेंद्र फडणवीसांच्या या त्रिभाषा सूत्राबाबतच्या वक्तव्याला कांग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोध केलाय. नहीं, अभी बीजेपी को हम ये सवाल पूछना चाहते कि आप मध्य प्रदेश या यूपी इसमें आप मराठी भाषा लागू करेंगे तीसरी भाषा करके? हमारा उनसे सवाल है. इस तरह का बयान अगर सरकार की ओर से आता है, सीएम से आता है, तो यहाँ कोई IAS IPS जो UPSC पास करके ऑफिसर आता है उसको कंपलसरी मराठी भाषा पढ़ाई जाती है, क्योंकि यहाँ की भाषा है. यहाँ ना हिंदी की भाषा पढ़ाई जाती है. अगर कोई हर प्रदेश में है तो उसकी भाषा वो होती है. तो इसको लेकर विवाद खड़ा करना और इस तरह से लागू करना, मैं बोलता हूँ मराठी अस्मिता को ही ठेस पहुंचाने का काम सरकार की ओर हो रहा है. हम लोग भाषा का विरोध नहीं करते हैं. इतकंच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकत या हिंदी भाषा सक्तीला विरोध केलाय. राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये काय जाणून घेऊया. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात 1ली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्रात नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून 1ली पासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय. बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का?
ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात. म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहित नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार आहे. तुम्हाला हिंदी भाषा सक्तीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी mymahanar.com ला व्हिजिट करा. माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.